भारतीय जनता पार्टीचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे भारतीय जनता पार्टीला सोडून शिवसेना ठाकरे गटात जाणार आहेत। मात्र त्यांच्या मनधरणीचे अनेक प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केले आहेत, ज्यामध्ये हरिभाऊ बागडे, अतुल सावे, रावसाहेब दानवे या मोठ्या नेत्यांचा सुद्धा समावेश आहे। मात्र यांच्या मनधरणीला यश आलेलं नाही। राजू शिंदे हे शिवसेनेत जाण्यावरती कायम आहेत। स्वतः राजू शिंदे आपल्याबरोबर आहेत। भाऊ, एवढ्या सगळ्या मनधरणींनंतर सुद्धा तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम आहात। निर्णयावरती ठाम राहण्याचं कारण एकमेव आहे की कार्यकर्ते पदाधिकारी ऐकत नाही आहे त्यांचा। मी जिथं गेलो तिथं येत आहेत आणि ते म्हणतात आपण माघार घ्यायची नाही आहे। आदरणीय दादांनीसुद्धा, सकाळी नानांनीसुद्धा आणि अतुलजी सावे साहेबांनीसुद्धा मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे काही गोष्टी, जे काही विषय होत आहे त्या विषयामध्ये त्या विषयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु याला ते ॲक्सेप्ट करीत नाही। काही इथले स्थानिक नेते की त्यांची चूक ते मान्य करीत नाही असं म्हणेल मी थोडक्यात। परंतु ठीक आहे, आता मी थोड्या वेळात दादाशी बोललो। काही नगरसेवक दादांनी बसून ठेवलेले आहे, ते माझ्यासोबत जे काही येणार होते ते जे काही राहतील ते येतील माझ्यासोबत आणि पदाधिकारी आहेत। मी आता थोड्या वेळाने पदाधिकाऱ्याशी बसतो, त्यांच्याशी थोडा विचारमय करतो आणि माझा निर्णय कळवतो। पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात। उद्या आता तरी मी ठामच आहे आणि उद्या मला असं वाटतं प्रवेश होऊ बी शकतो। फक्त एवढंच आहे की पदाधिकाऱ्याशी चर्चा केल्याशिवाय मी कोणता यांच्यावर निर्णय सोडला। तुम्ही मला आतून तर त्यांनी सांगितलं की तू गेला नाही पाहिजे, तू थांबला पाहिजे, अजून वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात। पण मला असं वाटतं की आता हे सर्व माझी जी काही ताकद आहे, माझी ताकदची कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामुळं आहे आणि हे जर माझ्यासोबत असतील तर मी कोणताही किल्ला लढू शकतो। हे जर नसतील तर मी काही नाही आहे। त्याच्यामुळे यांना विचारूनच मी निर्णय घेणार आहे। हे जर म्हणले आपल्याला जायचंच आहे तर मग मी जाणारच आहे। हे जर म्हणले आपल्याला ओरिशाचं ऐकायचं आहे, थोडं थांबावं लागेल, तर मग तसा विचार करून तुम्हाला सांगतो। पण तुमचे आत्तापासूनच बॅनर लागायला सुरुवात झाली आहेत। आकाशवाणीला 7 हिल चौकामध्ये शिवसेनाच्या प्रवेशाचं स्वागत तुमचे बॅनर लावून करतात। म्हणजे तुम्ही ज्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवरती निर्णय सोडताय त्यांनी तर बॅनरबाजी सुरू केली आहे। बरेचसे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अजून तरी लावले नसतील किंवा लावले असतील तर मग त्यांचं ते माझ्यावरती असलेलं प्रेम आहे, प्रेमापोटी, आणि त्यांना ज्यापासून जी खतखत होती ती बाहेर निघायला लागली। मी म्हणतो की हे फक्त जर मी गेलो तर हे तोंड फुटणार आहे। याच्यानंतर बरेचसे कार्यकर्ते हळूहळू भाजप सोडून जातील। त्याच्यामुळं आणि कोणाला असं वाटत असेल की राजू शिंदे गेल्यानं काही फरक पडत नाही, तर मला वाटतं पडणार आहे की नाही, येणार काळ ठरेल। तर हे होते भारतीय जनता पार्टीचे नेते राजू शिंदे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय अंतिम ठेवलेला आहे आणि काही दिवसात भारतीय जनता पार्टीतले अनेक लोकसुद्धा माझ्यासोबत येऊ शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।